नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारण 6 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि आज मंडळी आपण निघालो आहे परतीच्या प्रवासाला. शॉर्ट ट्रिप होती. या ट्रिपमध्ये आपण खास करून जो घरावर कागद वगैरे टाकायचा होता, पाठीमागे दिसतो ना आपण टेरेसवर आहे, तर घरावर जो कागद टाकायचा होता त्याच्यासाठी खास आलो होतो. त्याच्यानंतर नेट घेऊन आलो. नेट पण आपण घराच्या पाठच्या बाजूस जिथे चूल वगैरे आहे तिकडे नेट वगैरे पण बांधलं आहे. आणि आपल्याला जरा कोकम जी रातंब्याची कलमं आहेत ती पण लावायची होती. ती सगळी कामं उरकलेत. आता निघतो आपण परतीच्या प्रवासाला नालासोपाऱ्याच्या दिशेने. आज आपली काय तिकीट वगैरे नाही आहे. ॲक्च्युली शॉर्ट ट्रिपवरती रोहित निघाला होता गावी, तर मग मला पण यायचंच होतं, तर मग तिकीट वगैरे काढत बसलो नाही. येताना त्याच्या गाडीने आलो. आता जाताना बघूया, ट्रॅव्हल्सने जायचा विचार आहे, डायरेक्ट नालासोपारा. बघू तिकीट मिळेल तशी, बोरिवली तर बोरिवली, अदरवाईज नालासोपारा डायरेक्ट मिळालं तर नालासोपारा जायचं आहे. गावाकडे आल्यानंतर जरा आता कामं झालं त्या ट्रिपमध्ये, तर जरा बरं वाटतं आहे. घराच्या पाठी बघत असाल ना तुम्ही, तर इकडे आता फोड झाले, थोड्या दिवसात बेर होईल आणि आपण परत येऊ तोपर्यंत बहुतेक लावणीची कामं सुरू होतील. आणि इकडे सूर्यदेवानी पण थोडंसं दर्शन दिलं आहे ढगांच्या पाठीमागून. ॲक्च्युली आता पाऊस यावर्षी जरा जास्तच उशीर झाला आहे. आपण आता परत येऊ तोपर्यंत बहुतेक चालू होईल, बघूया. आता पण वातावरण मात्र सगळं वेगळंच आहे. पाऊस यावर्षी उशीर आहे. अधिक मास होता, पण अधिक मासमध्ये एवढा उशीर पाऊस करेल एवढं काही वाटलं नव्हतं. तर चला, आता आपण शक्यतो ढाब्यावरती वगैरे काही जेवत नाही, त्यामुळे जरा घरीच जेवतो. दुपारी चिकन आणलं होतं, चिकन आणि भाकरी वगैरे खातो आणि मग निघूया. या मंडळी, तो संध्याकाळी जेवतो आहे, पण हे रात्रीचं जेवण आहे. चिकन आणि तांदळाची भाकरी गरमागरम आताच आईने भाजले आहे. इकडे आई आहे. चला, जेवण झालं आहे मंडळी, आता निघूया. सूर्यदेव पण लपंडाव खेळत आहेत, ढगांच्या पाठी येत आहेत जात आहेत आता संध्याकाळचं वातावरण आहे. आता आपण जातो आहे, तर ही अजूनपर्यंत तरी वाट आहे. आता एकदा का लावणी झाली, लावणी झाल्यानंतर आपली ही वाट पूर्ण बंद होते. उन्हाळ्यातून येताना तिकडे रामाचं दुकान आहे, इथून पण अशी वाट आहे, तिथून अशी वाट आहे, सभागृहाच्या इथून अशी वाट आहे आणि खालून पण अशी वाट आहे. कुठून पण येऊ शकतो. पावसाळ्यामध्ये या सर्व वाटा बंद होतात आणि ही जी फणसाची इथून जी वाट दिसते ना, म्हणजे असं खाली जाऊन तिकडे बडदांचं घर आहे, तिथून असं खाली जाऊन मग असं आपल्याला घरी जावं लागतं. नाहीतर मग हनुमानचं मंदिर आहे, तिकडून आपल्याला खाली यावं लागतं. त्यामुळे मग उन्हाळ्यातून भरपूर वाटा, पावसाळ्यातून त्या एकदम कमी होऊन जातात. भाताची रोपं वगैरे मस्त आलेत बघा. इकडे या चिबूड आणि काकडीचे सगळे रोपं. गावाकडे जेव्हा पण येतो ना, तेव्हा तांदूळ आम्ही शक्यतो गावचेच वापरतो. गावाला थोडी मेहनत घेतली की तांदूळ मिळतात. तर आईने जे मोठकं घेतलं आहे ते साधारण आहे एकाच पायलीचं वगैरे आहे, तर ते माझ्याकडे काही ती कधी द्यायला बघत नाही. आईचं प्रेम असतं. तुमच्या कमेंट येतील आईजवळ ओझं का दिलं आहे, तर ते एक पायलीचं मोठकं आहे, तर ते आई असते ती शेवटी. किती म्हटलं ना तरी पण मीच घेते, असं असतं ते. त्यामुळं मग ते आपल्याकडे काय देत नाही. किती तुम्ही मोठे झालात तरी आईसाठी तुम्ही लहानच असता. तिला वाटतं तुम्ही लहानच आहे, त्यामुळं मग तिला जेवढं जमतं तेवढं ती करत असते. चला, आता इथून कृष्णादाच्या रिक्षातून आपल्याला संगमेश्वर गाठायचं आहे आणि संगमेश्वरला बघूया कोणत्या ट्रॅव्हल्सने जाणं होतं आहे. गावात गेला होतास? गावात गेला होतास? होय. चल सोमदा, चला हो ना. मी आता अंदाज बांधला तुझाच असेल. हां, बघतो ते कारण तिथे कट्ट्यावर होतो ना, मागच्या इकडे होतो काढायची तकलीफ नाही. चल सोंडा बाय. करतो, फोन करतो रात्री. फोन बाहेर ठेव रात्री. हां, म्हणजे आता बसल्यावर टेरेसवर 8पर्यंत करतो. बाय. चल बाय. चल. हां, अंदाज घेतलास का? नाही, आपली वस्तीची गाडी. साडेपाचला संगमेश्वरवरून सुटते. आज बरोबर आली नाही, 5:30ला निघाली असेल. 6:30 वाजलेत, गाडी आली. आता 2-5 दिवस टाइमवर एवढं. हो ना. गणपती बाप्पा मोरया.
बुधवारची आणि रविवारची उशीर होतो, पण आज रविवारच आहे, टायमात आली. गवत रुजलंय म्हणून पावसाळा वाटतोय नाही. आपल्याकडे जरा आहे तरी. हा आता गेलो होतो ना तिकडं, हे आपला बुरुंडी तेऱ्याकडं. हा काय त्या दाढी बिडी ना, काय नाही. दाढी बिडी तिकडे मलकाटी दिसते ह्या झाल्या अशा, म्हणजे त्यांच्याकडे नेट पेरणी केला नाही ना. हा 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 आताशी एवढे येत आहे ते पण सुकलेल्या गत. ते हवामान खात्यानुसार गेले असतील ते. तांबेडी कातुडी गेली काय? 6 वाजता निघते ना ती. नदीला अजून काय एवढं पाणी नाही, हे उन्हाळ्यात पाणी असतं तेवढंच पाणी आहे. समोर रोड गेला रत्नागिरीला, तर हा सोनवी नदीवरचा ब्रिज आता चालू झाला आहे. आपल्याला मात्र खाली जायचं आहे, कारण ट्रॅव्हल्स वगैरे इकडे खालीच पकडायचे आपल्याला. तर हा सर्व्हिस रोड काय अजून बनवलेला नाही आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आपण संगमेश्वर बस स्थानकामध्ये आलो आहे. तर आज गाड्या तशा पॅक आहेत बऱ्यापैकी. बघूया जी काय गाडी मिळेल त्या गाडीने जाऊ. तर हा पूर्ण संगमेश्वर बस स्थानक. देवरुख गाडी लागले. आणि वरचा तो ब्रिज पण चालू झाला आहे. आपण यावर व्हिडिओ बनवली, बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या की अपडेटसाठी धन्यवाद. तर आता बऱ्यापैकी मुंबई गोवा हायवेचं काम आता कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे. चला आज बघूया कोणत्या ट्रॅव्हल्सने जायचं आहे, की अजून कन्फर्म नाही आहे. बघतो आहे, 1-2 ट्रॅव्हल्सला कॉल केलेत आणि इथले पण बरेच जण ज्या गाड्या बघतात त्यांच्याशी पण बोलणं सुरू आहे. तर जी तिकीट मिळेल त्याने जाऊ. इकडे विरार अर्नाळा आले बघा. आज गाडी टायमावर आली, हिला पण ट्राय करूया. खाली असेल एखादी सीट तर जाऊ. या गाडीने बऱ्याच वेळा प्रवास केला आहे. आज गाडी त्यातल्या त्यात बऱ्याच टायमावर आहे. 7:05 तसा टायमिंग आहे, पण ती येता येता 8 वाजतात. तर आज बघूया एखादा सीट खाली असेल तर मग या गाडीने पण जाऊ डायरेक्ट नालासोपारा. गाडी पूर्ण पॅक आहे, तर आपण चुपचाप पाठी ट्रॅव्हल्सला जाऊया. ॲक्च्युली ही गाडी बऱ्यापैकी पॅकच असते. बरेच प्रॉब्लेम जरी असले तरी पण डायरेक्ट गाडी विरारला आहे, त्यामुळे मग ती बऱ्यापैकी पॅकच असते. ॲडव्हान्समध्ये जर तिकीट काढलीत तरच मिळते. तर बघूया पाठी जरा जाऊ आणि वाट बघूया. चल बाय. पावसाला बोलवा मग येतो परत. हा ये माशाला जाऊ. माशाचा जुगाड राहिला एक दिवस. होय होय चालेल. माशाच्या व्हिडिओची वाट बघतायत. हां भरपूर जण बघतायत. काय मासा चढलाच नाही परवा. होय ना. मासे यंदा भेटले की घेऊन या. हां ठीक आहे आणू. चालेल जा सावकाश. हां ओके बाय. हो हो चल. आज बाळू मामा आहे. ओके चला. इकडे चंद्रकांत बाईंग आहे. पूर्ण पॅक गाडी आहे. बऱ्याचशा पॅक गाड्या आहेत आज. तर इकडे बाळू मामा आहे, तिकडे एक सीट आहे खाली. चला 7:50 झालेत. आपण निघालो संगमेश्वरवरून. बाळू मामाच्या नावानं सांग बघा. तर आज बाळू मामा ट्रॅव्हल्समधून आपण निघालो आहे. बघूया किती वाजता पोचतो आहे. 8:30 वाजलेत. गाडी आता जेवायला थांबले. इकडे बऱ्याचशा ट्रॅव्हल्स थांबलेले आहेत. आणि आम्ही संगमेश्वरवरून निघतो ना तर लगेचच मग आरवलीला गाड्या जेवायला थांबतात. घरातून आपण जेवून येतो, त्यामुळं जेवणाचं असं काय नाही आहे. तर इकडे आजची जी गाडी आपली बाळू मामा खोर्नीन कोची सुकन्या, तर या गाडीने आजचा प्रवास आहे. एक अर्धा पाऊण तास गाडी थांबेल, त्याच्यानंतर पुढचा प्रवास सुरू होईल. आजचा दिवस आहे 14 जून आणि 15 जूनपासून आहे ना सर्व शाळा वगैरे पण चालू होत आहेत. आणि आत्ता गावाकडे आज बहुतेक आहे ना गावची राखण होती,
त्यामुळं मग आता पुढचे जे काय शनिवार रविवार आहेत तिकडे एकदम खचाखच भरणार, कारण पुढच्या शनिवार रविवारी बऱ्याच भावकीची किंवा घरगुती राखण असते ती असणार आहे. रात्रीचे 1:13 झालेत. आपण आहे ना आता पेनला आलो आहे. गाडी थोडीशी चहा वगैरे पिण्यासाठी थांबले, त्याच्यानंतर पुढे जाईल. सकाळचे 4:30 वाजलेत. आपण नालासोपारामध्ये पोचलो. चला तर रिक्षा पकडू आणि घरी जाऊया. गावाला थोडा थोडा तरी पाऊस पडतो आहे. इकडे पावसाचं काय नामोनिशान पण दिसत नाही. नमस्कार मंडळी, शुभरात्री. तर सकाळी आपण 5च्या आसपास घरी आलो. मग थोडा झोपलो, फ्रेश होऊन मग ऑफिसला गेलेलो. तर आता 9 वाजलेत. मग अशी 8:30ला घरी आलो. हो नाही? मग काय केलं? किरू बाई किरू. हे कुठलं गाणं आहे? अजून काय येतं? अजून काय येतं? हाथी राजा का चले धूपत मेरे का चले मेरे घर पे आओ ना आओ. हलवा पुरी हलवा पूरी खाओ ना आओ बैठो खुशी पर खुशी बोरी चटर पटर चटर पटर चटर पटर. लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल. चल माझ्या सोबत चाल चल 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 माझ्या सोबत चाल. काय बनवतेस आज जेवणात? आज काय हवे ते बघा बुकवर. तुम्ही बुकवर बघू. पार्टी बुक आहे पार्टी. बघतोय थांब बघू दे काय काय मेनू आहे बघू. चिकन आहे, चिकन आणि कोंबडी वडे. ओके ठीक आहे. आणि मच्छीमध्ये पापलेट. बस बाट डाळ. हे घ्या मेनू तुमचा. तर मंडळी सकाळी घरी आलो. मग आता ऑफिसची कामं, तर आज जरा लवकर आलो, नाही तर 9:30 वगैरे होतात. तर आता जरा लवकर आज झोपावं लागेल, कारण सकाळी झोप नाही झाली. बसमधून आलो ना की तेवढी झोप नाही होत. ट्रेनचा प्रवास चांगला. ट्रेनच्या प्रवासात झोपलं की मस्त झोप लागते. आईने दिले. मस्त आहे रे. हां पुढे घे. हां तर अवनीची आहे पेन्सिल. अवनीची आता स्कूल व्हिडिओ येईपर्यंत स्कूल चालू होईल. स्कूलमध्ये मग मजा येणार ना अवनी? कोण कोण भेटणार? हां कोण कोण भेटणार मग तुझे फ्रेंड? इबा, लातू आणि अळम. तेवढेच आहेत माझे फ्रेंड. आता नवीन फ्रेंड भेटणार ना. हां आणि मग यावेळेस व्हॅन मधून जाणार तू. हां मजा येणार. फ्रेंड भेटती मला. माझी तर मजा. तुझी मजा. मग टीचर, ती जुनीवाली टीचर तुला भेटणार की नाही? भेटे कुठे येते ते बघू आम्ही. मग नवीन कुठली ती बघायला लागेल ना. प्रिन्सेस वाडी येते. हां मी बुक आता मोबाईलमध्ये दिलंय बसनी आणि चालत. कधी बसनी कधी मम्मा सोबत. असं लिहिलंय. हां ओके. मम्माच्या मोबाईलवर. हां आज स्पेशल काय? उकड बटाटा. उकड बटाटा. एक बऱ्याच टाइम दिवसाने करणार आहे. पीठ दे ना तू. देणार एक टाइमला जाम फेवरेट होता. आता नाही करत जास्त ना. भाज्या वगैरे. हो भाजी कुठे आहे? भाजी बनवायची आहे अजून. या बाजूला इकडे एडिटिंग सुरू आहे. तर फाईल एक्सपोर्ट होते. एक्सपोर्ट व्हायला आहे बघा अजून 54 मिनटं दाखवत आहे. म्हणजे 2-2, 2.5 तास फाईल एक्सपोर्टला लागतो. तर हा बुधवार बाजारचा व्हिडिओ आहे. ही व्हिडिओ येईपर्यंत ही व्हिडिओ तुम्ही बघितली असेल. तर आता मुंबईला आल्यानंतर काय होतं माहिती आहे, सकाळी एडिटिंग, संध्याकाळी एडिटिंग, मध्ये एक्सपोर्ट, असं ऑफिसला पण मध्ये मध्ये एक्सपोर्ट वगैरे सुरू असतं. एडिट काय करता येत नाही, पण फाईल एक्सपोर्ट करू शकतो आपण. मग बऱ्याच वेळा काय असं माहीत आहे का, मी एडिट करून घरी ठेवतो आणि एक्सपोर्ट मग ऑफिसमध्ये मारतो. असं सगळं कॅल्क्युलेशन वाईज सगळं सुरू असतं. असो, आता काय मुंबईला आलो आहे. पाऊस पडला की आपण लगेचच जाऊ बहुतेक, कारण चढणीचे मासे पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी चढणीचे मासे आपण खायला नक्कीच गावी जाऊ. आता पाऊस कधी पडेल ते काय माहिती नाही. कदाचित हा व्हिडिओ येईपर्यंत पण पाऊस पडेल, माहिती नाही कसं काय असेल. तर
आता आलो आहे थोडे दिवस परत मुंबई परत गाव असं चालू राहणारच आहे मंडळी. यावेळेस जरा चांगली ट्रिप झाली, गावाला झाडं लावता आली, त्याच्यानंतर घराजवळची कामं झाली, वरती कागद टाकलाय, नेट वगैरे बांधलाय. आईला आता त्रास कमी होईल कारण पावसातून आहे ना, गेल्या वर्षी आम्ही गणपतीमध्ये गेलो तर गणपतीनंतरचा पाऊस थोडासा कमी असतो, पण आत्ता जो पाऊस असतो ना आगोटचा पाऊस तो भरपूर कडाक्याचा असतो आणि वारा वगैरे एकदम असतो. मग त्यावेळेस कसं आहे थोडंसं नेट वगैरे असलं तर बरं आहे. चूल आपली पाठी आहे ना ते भाग ओपन आहे, मग तिकडे आपण नेट लावलं आहे, तर नेट लावल्याने कसं आता आईला त्रास नाही होणार. नाहीतर काय व्हायचं पाऊस पण चढकायचाच आणि हवा पण तेवढीच असायची, तर चूल पण चांगली पेटायची. आवणीचं काही जेवण काय होत नाही. आता काय बनतंय? आता चपाती. चपाती बनते. हं. आणि हा पसारा कोणी केला एवढा? ते पलते चुकून मी काय घेते. चुकून पडतं? हां. मम्मी आवडते आणि ते तुझ्या परत चुकून पडतं. हं. हम्म. हं. तर आता आवणीचं पण काय स्कूल चालू, मग आता आवणी पण बिझी ना. आवणी बिझी. बिझी होणार. आवणी ABCD येते की नाही? येते. येते म्हणून दाखव. A B C D E F G H I J K L L M N O P Q R S T U V W X Y Z. ये या बाजूला इकडे बटाट्याची भाजी बनते. मोठी बहीण आहे ना मस्त भाजी बनवायची. आता काय बरेच दिवस बटाट्याची भाजी तिकडे पण खाल्ली नाही. कधी खाल्ली का ताईच्या हातची भाजी? नाही कधी. मस्त बनवते. आम्ही नॉनव्हेज खायलाच जायचो, जास्त करून नॉन. आता इथे आल्यापासून तर नाही. डाळ पण तयार होते. शेवग्याच्या शेंगा नाही तयार होत्या का गावाला होत्या? अजून आहे. अजून आहेत. बटाटा मॅश करून घ्यायचं चांगलं. जेवढा असा मॅश झालेला असेल तेवढी भाजी चांगली लागते ना. आईकडे म्हणजे कापून करतात. नाही ना. बारीक प्रत्येकाची पद्धत. आईकडे बटाटा कापून बारीक बारीक टाकायचा. अच्छा. आता आपल्याला कसा पोहा आवडतो, म्हणजे अशी जी बटाटा वड्यामध्ये असते तशी बारीक भाजी मिक्स एकदम झालेला. हो. तेल सुटलं ना कांदा टमाटोला बटाटा घालतो. या लगेच होते. आता ही परतवली की कोथिंबीर घातली की झाली भाजी. ते बटाटा शिजलेलाच असतो ना. हा. पहिला उकड बटाटा म्हणजे उकड बटाटा आणि पुरी पिकनिकला फिरायला. हो, किंवा ब्रेड बरोबर. आता कमी झालं. काय झाली? नाही अजून होते. पुरी काढायची अजून. पुरी पुरी बनवणार आहे. माझ्या नावाचं मी पैसे करते. माझ्या हळद चिकपते ती लागतं ते. हो काय. अच्छा. मी अजून करते रोज. ओके. तर इकडे आवणीचा पसारा थोडा इग्नोर करा. रोजच्या रोज असतो. आता स्कूल कसं चालू झालं की मग हळूहळू हा पसारा कमी होईल. थोडाफार राहणारच कारण का स्कूलला दिवसभर मग संध्याकाळी मग घरीच. पण स्टडी वगैरे असते ना. आवणे अभ्यास देतात ना घरी? थोडी अभ्यास देतात. हां ना. थोडे अभ्यास देतात. मला बोला नाही होत ना सगळं. थोडे अभ्यास देतात. थोडा थोडाच देतात. थोडे भरपूर नाही देत. अच्छा. फर्स्टला येणार अभ्यास. आता ज्युनियर सिनियरला. हां मजा आहे ना. मग मजा आहे ना. बघूया ना. बघूया कोणाची मजा होणार आहे ती. हां तो पण दम नाही. हे बघ काय बोलते मम्मी. तो पण दमशील. चला आज ओरिजिनल पण पुरीचा बेत आहे. मला वाटलं चपाती आहे. बटाटे भाजीवर जरा बरी वाटते. टम फुगतात मस्त. केल्यात थोड्याशा. थोडेसे होते का एक टायमाला किती पाहिजे. चांगले फुगतायत. भारी. पीठ मुरत ठेवलं ना पुरीचं ते मस्त होतात. ओके. पुऱ्या तर मी शक्यतो अशाच पहिल्याच खातो. गरम गरम मस्त लागतात त्या. भाजी पण आहे नकली. खाऊन बघ कशी झाली. बटाट्याची भाजी कुठे आहे? ती काय देते नकली. नकली आहे. ओके. मस्त रे. मस्त झालंय. मम्मीने पण बनवलंय. ते पण खाऊया आपण.
हे नकली नकली खाऊया, ते खाऊया. पापड नाही खावं काय ते? हाय हाय पापड, पापड पण आहे. मस्त आहे. मजा येते अवनीला जेवण करायला ना. नंतर अवनी जेवण बनवणार ना सर्व. मम्मीला आराम. गावी पण बनवते ते सांगा ना. गावी पण हा गावी पण बनवते अवनी. बनवते जेवण. ते बघतात तुला जेवण बनवतेस ते. मग कडा बघितलं झाला कॅमेरा तुमचा जुनावाला खराब झाला, कसा काय? तो आता म्हातारा झाला. म्हातारा झाला तो. कसा काय? 2 वर्ष वापरलं ना त्याला, मग खराब झाला. माता झाला तो. हा कसा काय? चला पुरी कोण खाणार? मी नाही खाणार. तू काय खाणार? मी तर भात खाणार. भात खाणार आहे. जेवू थोड्या वेळात, पण जेवणापेक्षा मला आहे ना अशीच ही पुरी खायला मजा येते. या मंडळी पुरी खायला या. अशीच पण मस्त लागते. ह्यासोबत काही जण काय ते श्रीखंड वगैरे खातात, दुधासोबत खातात, चहासोबत पण चांगली लागते. ही पुरी उद्या राहिली ना, उद्या सकाळला चहासोबत मस्त लागते शिळी पुरी. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे आवडतं. तर मला अशी ही गरमागरम आहे ना पुरी भरपूर आवडते. विदाऊट काय भाजी असेल नसेल तरी चालेल, चिकनसोबत पण मस्त लागते पुरी. पुरी ऑलराऊंडर आहे, सगळ्यासोबत चांगली लागते. चला मंडळी जेवायला या. जेवणामध्ये खास पुरी आणि बटाट्याची भाजी प्लस भात आणि डाळ सोबत पापड आहे. मस्त मेनू आहे. या मंडळी जेवायला या. चला जेवण झालं आहे. आंबे कसे जाऊ नये. गावाला खूप मिस केलं तुला. मी आंबे खात होतो ना, तेव्हा मी नेहमी बोलायचो अवनी असती तर आंबे खाल्ले असते, म्हणून घेऊन आलो तुला. चला आंबे खायला या. मस्त आहे ना, यम्मी यम्मी. चला मंडळी मस्त जेवण झालं आहे आणि मजा आली ना. जेवण आता झालं. हो ना. अवनीने पण पुरी बनवली होती ना. अवनीने बनवली, मम्मीने पण बनवली, तर मजा आली. तर चला मंडळी हा ओव्हरऑल प्रवास आणि अवनीसोबतची मजा मस्तीचा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. बाय बाय. सी यू. मम्माने पीठ लावलेलं. पीठ लावलाय. मम्माने. मम्माने लावलं. नंतर धुवून झोप. हा ओके चल बाय बाय. बाय बाय. सी यू. भेटूया भेटूया पुढच्या वर्षी वर्षी नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओमध्ये. बाय बाय.